तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन मराठी यूट्यूब नर्सिंग अकॅडमी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जेव्हा पण नर्सिंगशी रिलेटेड ॲड येतात किंवा रिक्रुटमेंटची ॲड येतात, तर त्या क्षणी आपल्या सर्वांच्या मनात एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. तो असा की मी माझ्या नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कशा रीतीने प्रिपरेशन करावं किंवा सुरुवात तरी कशी करावी, ठीक आहे. तर याच्या संदर्भात आपण पूर्ण थोडक्यात इथे बोलणार आहोत. तर माझ्या तरी मते नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी इथे आपण दोन मेथडनी तयारी करू शकतो. तर एक आहे शॉर्ट टर्म मेथड आणि जी दुसरी आहे लॉंग टर्म मेथड किंवा शॉर्ट टर्म पॅटर्न आणि लॉंग टर्म पॅटर्न. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म जे पॅटर्न आहे जे नॉर्मली आपण सगळेच वापरतो जेव्हा पण नर्सिंगशी रिलेटेड ॲड येतात किंवा रिक्रुटमेंट येतात, तर त्या क्षणी प्रत्येक व्यक्ती किंवा नॉर्मली 80% तरी स्टुडंट्स काय करतात, एक चांगली पुस्तक कुठली आहे ते आपण आपल्या सिनियर्सला विचारतो किंवा आपण सर्च करतो आणि ती मागवतो, ठीक आहे. त्याच्यानंतर चांगली पुस्तक घेतली, त्याच्यातले जवळपास 2 ते 3 हजार जे MCQ राहतात ते आपण इन द सेन्स फक्त टिकमार्क करून रट्टा मारायचं काम करतो, ठीक आहे. शॉर्ट टर्म मेथडमध्ये काय झालं, जेही विद्यार्थी फक्त कन्सेप्ट क्लिअर न करता किंवा त्याचं नॉलेज प्रिव्हियस नॉलेज न घेता फक्त तिथे रट्टा मारायचा प्रयत्न करतात, तर त्या मेथडला मी म्हटलं ते झाली शॉर्ट टर्म मेथड, ठीक आहे. तर जे शॉर्ट टर्म मेथड आहे, ऑब्विसली शॉर्ट टर्म मेथड आहे, तर याच्यात जे ड्युरेशन राहील, अभ्यास करायचा कालावधी हा भरपूर कमी राहील. फक्त एक महिन्यातच त्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये जवळपास आपण 2 ते 3 हजार MCQ इथे रट्टा मारून क्लिअर करू. पण याच्यामध्ये हे जे गरजेचं नाही की याच्यात तुम्ही तुमचं सिलेक्शन नाही होणार, याच्यातून सुद्धा सिलेक्शन होणार, पण याची जी अॅक्युरेसी आहे, जे तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये लागायची जी अॅक्युरेसी आहे किंवा चान्सेस आहे किंवा प्रोन आहे, तर त्याच्यात भरपूर कमी आहे. आणि माझ्या तरी मते जे शॉर्ट टर्म मेथड यूज करतात किंवा फक्त रट्टा मारायचं काम करतात, तर यांच्यामध्ये हे टोटली लक फॅक्टरवर डिपेंड करते. जर तुमचं नशीब हे जोरावर असेल किंवा तुम्हाला वाटते की तुमचं नशीब हे भरपूर जोरावर आहे किंवा तुमचं लक फॅक्टर हे चांगलं आहे, तर डेफिनेटली ऑब्व्हियसली तुम्ही या मेथडनी जा. पण पुन्हा सांगतो, यामध्ये अॅक्युरेसी जे आहे हे भरपूर कमी आहे. हा जे पूर्ण फोकस करू आपण की कशा रीतीने तयारी करायची, यामध्ये फक्त आपण लॉंग टर्म मेथड आहे. तर लॉंग टर्म जे मेथड आहे याच्यामध्ये ऑब्व्हियसली याच्या तुलनेत ड्युरेशन जे राहील, अभ्यास करायचा जो कालावधी राहील, ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर जास्त राहील आणि नियर अबाउट 4 to 6 मंथचा ड्युरेशन राहील. 4 to 6 मंथ आपल्याला तिथे अभ्यास करावा लागेल. सगळं सांगेल, कुठले सब्जेक्ट निवडायचे, कशापासून सुरुवात करायची, फक्त एक बेसिक कन्सेप्ट सांगतोय, त्याच्यानंतर आपण याच्यावर बोलू. तर लॉंग टर्म जे मेथड आहे याच्यामध्ये ऑब्वियस आहे की आपला 3 ते 4 वर्षाचा जो सिलेबस असतो, ठीक आहे, 3 वर्ष DNA मध्ये 3 वर्षाचा आणि BSc मध्ये 4 वर्ष आपण इतका सिलेबस आपण डिटेलमध्ये जातो, तर त्याच्या एका महिन्यात आपलं कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार नाहीये. तर या लॉंग टर्म मेथडमध्ये आपल्याला कमीत कमी 4 ते 6 महिन्याचा कालावधी तरी द्यावाच लागेल. पुन्हा त्याच्यावर अजून सांगतोय की मित्रांनो, MPSCचे जे मुलं असतात किंवा जे रेल्वेसाठी कॉम्पिटेटिव्ह इतर जे फॅकल्टीचे कॉम्पिटेटिव्ह साठी तयारी करतात, ते मुलं जवळपास वर्षानुवर्ष किंवा तासोन तास अभ्यास करतात. त्याच्यानंतर सुद्धा त्यांचे जे चान्सेस आहेत ते कमीच असतात, कारण त्या फील्डमध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन ही भरपूर जास्त वाढलेली आहे. वेअरएज त्यांच्या तुलनेत आपल्यामध्ये तितकी कॉम्पिटिशन नाहीच आहे. तर यामध्ये नियर अबाउट 4 ते 6 महिने ड्युरेशन अभ्यास करणे ही कुठलीच म्हणजे मोठी गोष्ट नाहीये माझ्या तरी मते. त्याच्यानंतर जर तुम्ही कंटिन्युअसली 4 to 6 मंथ अभ्यास करत असेल, सोबतच तुमचे इथे लक फॅक्टर काही काम करणार नाही, लक असो किंवा नसो. जर तुमचं हार्डवर्क आहे आणि तिथे डेडिकेशननी अभ्यास करताय, तुम्ही हार्डवर्क सोबतच डेडिकेशननी अभ्यास करताय, तर तुमचा गव्हर्नमेंट जॉब कोणीच हिरावून तुमच्यापासून घेऊन जाणार नाही, ठीक आहे. आणि याच्यात लागायचे जे चान्सेस आहे 100% अॅक्युरेसी आहे. जे 90% लोक एक्झाम आल्यावर मेथड प्रेफर करतात ही शॉर्ट टर्म मेथड आहे, आणि जे उरलेले 10% लोक आहेत हे फक्त लॉंग टर्म मेथड प्रेफर करतात. आणि जे लॉंग टर्म हेच जे लोक आहेत 10% हेच तुमचा जॉब डायरेक्टली तुमच्यापासून हिरावून घेतात, कारण हे जे मेथड वापरतात हे असते लॉंग टर्म मेथड, ठीक आहे. तर हे तर समजलं की लॉंग टर्म मेथड जे वापरून आपण गव्हर्नमेंट जॉब हे क्रॅक करू शकतो, ठीक आहे. तर पुढे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपले सब्जेक्ट कशा रीतीने निवडायचे, सोबतच कशा रीतीने स्टार्ट करायचं, सोबतच नर्सिंगशी रिलेटेड सब्जेक्ट घ्यायचे की नॉन नर्सिंग जे सब्जेक्ट आहेत, जसं की आजकाल GK मधून प्रश्न विचारतात, मॅथ मधून सुद्धा विचारतात, कॉम्प्युटर मधून सुद्धा विचारतात, जर DHS असेल तर मराठी व्याकरण सुद्धा विचारतात. तर फोकस नेमकं कशावर करायचं, नर्सिंगच्या सब्जेक्टवर करायचं, नर्सिंगच्या सब्जेक्टवरून केलं तर कुठल्या सब्जेक्ट पासून स्टार्ट करायचं, आणि किंवा इकडे GK कडे किंवा जे इतर सब्जेक्ट आहे, नॉन नर्सिंग जे सब्जेक्ट आहे, नॉन मेडिकल जे सब्जेक्ट आहे त्याच्यावर फोकस करायचं, ठीक आहे. तर माझ्या तरी माहिती आपण जे आहोत लॉंग टर्म मेथड जे गव्हर्नमेंट जॉब नाहीये, तर आपण सध्याच्या परिस्थितीत नर्सिंग फायटर्स आहोत, नर्सिंग फायटर्स आहे. आणि आपला जो प्रवास आहे नर्सिंग फायटर्स पासून तो आहे नर्सिंग ऑफिसरचा. आणि जर नर्सिंग ऑफिसर व्हायचं आहे
तर फायटर, जो फायटर असतो हा नॉलेज सर्चर राहायला हवा, तो स्ट्रगलर आहे, सोबतच नॉलेज हंटर असावा. म्हणजे जेवढं जास्त नॉलेज घेता येईल सर्चर, नॉलेज सर्चर म्हणजे जितकं जास्त प्रमाणात डिफरंट सोर्सेस मधून नॉलेज घेता येईल. युट्यूबचे व्हिडिओज बघा, सोबतच विकिपीडिया आहे, अदर जे सोर्सेस आहे गुगलवरून, त्याच्यातून म्हणजे जर आपण हे सब्जेक्ट घेतला, एक टॉपिक घेतला, तर जितकं जास्त नॉलेज घेता येईल तेवढं त्याचा प्रयत्न करा. स्टार्ट करतोय सब्जेक्ट जे निवडायचे आहे आपल्याला. तर नॉर्मली आपण सब्जेक्टचं विभाजन करतो. सब्जेक्टचं विभाजन म्हणजे अॅनाटॉमी पहिले घेतो, नंतर एमएसएन घेतो, नंतर आपण पीड्स घेतो, नंतर गायनेक फार्माकोलॉजी, त्याचं विभाजन करून करतो. तर मी जे प्रिपेअर करतो किंवा मी जे युट्यूबवर लेक्चर देतोय, तर मी अशा रीतीने प्रिपेअर करतोय तुम्हाला की जे सब्जेक्ट्स राहतील ते मी 3 ते 4 सब्जेक्ट कंबाईन करतोय. जवळपास आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट्स हे डिफरंट आहे, पण त्याचा जो डाटा आहे, जे कंटेंट आहे, ते सगळ्यांचं सिमिलर आहे. जर बघाल व्यवस्थित, जर आपण नॉर्मली मी जे म्हटलं की मी जे 4 सब्जेक्ट किंवा 3 ते 4 सब्जेक्टचे जे सिमिलर टॉपिक आहे त्यालाच घेतो, आणि तो जो टॉपिक आहे ते अॅनाटॉमी मध्ये येत असेल किंवा मेडिकल सर्जिकल मध्ये येत असेल, गायनिक मध्ये येत असेल किंवा पीट्स मध्ये येत असेल किंवा त्याच्यात फार्माकोलॉजी, हे 4-5 सब्जेक्ट मिळून जर एक टॉपिक घेतला तर त्याचे क्वेश्चन्स हे सगळीमध्ये कव्हर व्हायला हवे. ठीक आहे. तर समजा उदाहरणासाठी सांगतोय की अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी घेतला आपण. स्टार्ट हे अॅनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये घेऊ. भरपूर लोक असे आहेत जे अॅनाटॉमी, जे बेसिक स्टडी करायचे असेल तर सेल पासून स्टार्ट करतात. गरजेचं नाहीये की सेल पासून स्टार्ट करायला हवं. तुम्हाला ज्याच्यातून समजते, म्हणजे मला तरी ब्लडचा जो चॅप्टर घेतला त्याच्यातून ब्लडचे सेल जर समजले, प्लाझ्मा कंपोनेंट समजलं, तर त्याच्यावरून मी कार्डियक सिस्टम जातो, कारण ब्लड जे आहे ते नंतर हार्ट पंप करतं, आणि हार्टवरून रेस्पिरेटरी सिस्टम जातो, कारण ब्लड हे तिथून रेस्पिरेटरी सिस्टम लंग्स मध्ये जातं. नंतर तिथून मी डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे चालू करतो, सोबतच तिथून रिनल सिस्टम चालू करतो. जर लंग्स झालं, रेस्पिरेटरी सिस्टम झालं, तर रिनल सिस्टममध्ये जातो, कारण तेच ब्लड तिथून मग रिनल सिस्टम मध्ये जात आहे. सोबतच एक वेगळा भाग म्हणून डायजेस्टिव्ह सिस्टम कव्हर करतोय. तर जे मी ब्लड पासून स्टार्ट करतोय म्हटलं, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी जर घेतलं मी, तर नॉर्मली सेल पासून न करता, तितक्या गरजेचं नाही की सेल पासून, सेल समजलं तरच सगळं समजेल. मला फक्त जर ब्लड समजला तर ठीक आहे, तर मी अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये त्या ब्लडचे कंपोनेंट्स काय, प्लाझ्मा, ब्लडचं फंक्शन काय, ह्या सगळ्या गोष्टी शिकेल. सोबतच ते जे ब्लड शिकलो मी आता बेसिक, जे माझे एक उदाहरणासाठी सांगतोय ब्लड बद्दल, की मग अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये जर मी ब्लड घेतला, तर ब्लड मध्ये कन्सेप्ट माझे क्लिअर झाले. तर ब्लडचे जे आजार आहे, ब्लडचे जे आजार आहे, जसं की सिकल सेल क्रायसिस आहे, ब्लडचे कन्सेप्ट मला समजत आहे, तर सिकल सेल क्रायसिस काय ते समजेल, सिव्हिअर अॅनिमिया काय आहे किंवा अॅनिमिक कंडिशन काय आहे ते समजेल, सोबतच थॅलेसिमिया जे डिसीज कंडिशन आहे ते काय आहे समजेल, मेगॅलोप्लास्टिक अॅनिमिया काय हे समजेल. म्हणजे ब्लडचे कन्सेप्ट समजले म्हणजे मी अॅनाटॉमी फिजिओलॉजी कव्हर केला. ठीक आहे. त्या ब्लडशी रिलेटेड फक्त एक ब्लडचं उदाहरण घेतलं. अशाच रीतीने मी प्रिपेअर करतोय की तुम्हाला किंवा तुम्ही प्रिपेअर होताय तर करायला हवं. तर अॅनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये ब्लड बघू, ब्लडचे जे आजार राहतील, थॅलेसिमिया, सिव्हिअर एनिमिया, सिकल सेल क्रायसिस, हेरिडिटरी सेफेरोसाइटिस, वेगळे वेगळे आजार हे एमएसएन मध्ये कव्हर होईल. मेडिकल सर्जिकल जे नर्सिंग आहे त्याच्यामध्ये ब्लडचे आजार हे कव्हर होतील. त्याच्यानंतर जर पीट्सशी रिलेटेड ब्लडचे क्वेश्चन्स येत आहे, जसं फिटलचं हिमोग्लोबिन नॉर्मल लेवल काय, ते पण ब्लडच्या रिलेटेडच आहे. तर तिथे मी पीट्सशी रिलेटेड जेवढे ब्लडचा डाटा आहे, पीट्सशी रिलेटेड लहान मुलांमध्ये ब्लडचा जो डाटा आहे तो मी तिथे गॅदर करेन. आणि सोबतच आता ब्लडमध्ये मी एबीओ इनकम्पॅरेटिबिलिटी बघितली, किंवा आरएच जी आरएच सिस्टम आहे, नॉर्मल जी ब्लड ग्रुपिंग आहे ते बघितली, आणि ओबीजीवाय मध्ये ब्लडशी रिलेटेड आरएच इनकम्पॅटिबिलिटी टॉपिक येतो. ओबीजीवाय मध्ये, गायनिक मध्ये त्याच ब्लडशी रिलेटेड आरएच इनकम्पॅटिबिलिटी येतो. तर त्याच ब्लडच्या टॉपिक मध्ये मी 4 ते 5 जे सब्जेक्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड पूर्ण एमसीक्यू इथे वेगळे वेगळे डिस्कस करेल. आणि याचे सगळे एमसीक्यू ब्लडचे हे मग गरजेचं नाही की अॅनेट अँड फिजिओचेच राहील, याच्यामध्ये अॅनेट फिजिओ तर राहीलच, सोबतच एमएसएन सुद्धा राहील. पीट्स मध्ये जे हिमोग्लोबिन लेवल आहे, अजून जे इतर क्वेश्चन्स आहेत त्याच्या रिलेटेड जे डिसीज कंडिशन येतात तर ती पीट्सचे सुद्धा राहील, ब्लडचे. त्याच्यानंतर गायनिक सुद्धा राहील, ठीक आहे. तर अशा रीतीने ब्लडचे पूर्ण जे कंपोनेंट्स असेल, की पूर्ण जे एमसीक्यू असेल, मी पूर्ण तिथे सॉल्व्ह करेन. सोबतच आता हे ब्लड झालं, ब्लड मध्ये पिडियाट्रिक सब्जेक्ट नाही, म्हणजे फार्माकोलॉजीचं तेवढं काही येणार नाही. जर आपण हार्टचं बघितलं तर अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये मी काय करेन, हार्टचं नॉर्मल जे कन्सेप्ट आहेत, जसं की अॅनाटॉमी आहे, त्याचे स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर फंक्शन समजून घेईल. त्याच्यानंतर हार्टशी रिलेटेड जेही डिसीज, नॉर्मल फंक्शनिंग समजलं, अॅनाटॉमी मला समजले, तर त्याच्यातच कंटिन्युएशन मध्ये मी जे डिसीज कंडिशन आहे, त्याच्या जे डिसीज कंडिशन, जसं की मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन कसं का होते, ठीक आहे, तर हार्टशी रिलेटेड जेवढेही डिसीज कंडिशन आहे ते बघील. सोबतच हार्ट जर बघितलंय तर नॉर्मल जे मेकॅनिझम आहे पीट्स मध्ये, जे हार्टचं फंक्शनिंग राहते ते वेगळ्या रीतीने राहते, तर ते पण इथेच कव्हर करेल. मग नंतर फार्माकोलॉजी मध्ये वेगळं काही घेणार नाही, फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट वेगळा मी निवडणार नाही. एमएसएन मध्ये जे त्या हार्ट मध्ये त्या मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन साठी
जे ट्रीटमेंट दिलं जातं, ठीक आहे, स्ट्रेप्टोकायनेस वगैरे, तर ते मी फार्माकोलॉजी इथेच कव्हर करेल, ठीक आहे. तर अशा रीतीने मी जे सगळे सब्जेक्ट जे आहे हे कंबाईन करेल, आणि जे नंतरचे सब्जेक्ट्स आहेत जे याच्याशी कंबाईन होत नाही, जे याच्याशी नॉर्मली कंबाईन केल्या जात नाही, याला मला सेपरेटलीच बघावं लागेल, सेपरेट रीतीनेच बघावं लागेल. तर नंतर हे सगळे झाल्यावर, आणि गरजेचं नाही की प्रत्येक सब्जेक्ट हे एकमेकाशी म्हणजे क्वेश्चन ही रिलेटेड राहते, जे उरले आहे, जे राहिलेले आहे ते आपण सेपरेटली प्रिपेअर करू शकतो. पण जर अशा रीतीने प्रिपेअर केलं तर आपल्याला भरपूर काही लक्षात राहू शकतं, इझिलीने आपण ते प्रिपेअर करू शकतो. म्हणूनच या ड्युरेशनला 4 to 6 मंथचा कालावधी लागेल असं म्हटलं होतं, ठीक आहे. तर पुढचे जे क्वेश्चन्स राहील ते सीएचएन वेगळा घ्यावं लागेल. मायक्रोबायोलॉजीचे काही स्पेसिफिक क्वेश्चन विचारले जातात, गरजेचं नाही अनंत नारायण वापरून तुम्ही तेवढी बुक वापरा, फक्त जे स्पेसिफिक क्वेश्चन आहे हा वापरा ना तुम्ही, ह्या मेथडने मायक्रो जे असेल ते या मेथडने वापरा. मायक्रो जर आहे, मायक्रो मधले जे 500 MCQ असेल ते शॉर्ट टर्म मेथड म्हणजे रट्टा मारून तुम्ही करा, किंवा इथे पण चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. माझ्या तरी मते लॉंग टर्म मेथड मध्ये किंवा गव्हर्नमेंटचं सिलेक्शन व्हायसाठी प्रत्येक सब्जेक्टला आपण 100% द्यायला हवं. कुठलाच सब्जेक्ट हा लायटर नाहीये, फक्त मी एक सांगतोय इझी वे कसे करायचे, पण जे मोस्ट ऑफ राहतात, ठीक आहे, तर 100% या सगळ्या सब्जेक्टला द्यायला हवं. कधी कधी कुठल्या एनसीए वगैरे एक्झाम मध्ये हे सगळे सब्जेक्ट सोडून देतात आणि ऍडमिनिस्ट्रेशन किंवा मॅनेजमेंटवर किंवा रिसर्चवरच फोकस करतात, ठीक आहे. तर आपलं हे 100% सगळ्या सब्जेक्टवर राहायला हवं. फक्त एक प्रिपरेशनच्या रीतीने सांगतो. नंतर मायक्रो घ्या, न्यूट्रिशन घ्या, ऍडमिनिस्ट्रेशनवर पूर्ण फोकस करा. पण जर अॅनाटॉमी फिजिओलॉजी झाली, एमएसएन झालं, पीट झालं, फार्माको झाली, ओबीजी झालं, त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक राहील, जे नेक्स्ट सब्जेक्ट घ्यायचा आहे एफओएन आहे. आणि आपल्या तरी एक्झाम मध्ये मोस्ट ऑफ जे फोकसेस राहतात, जे मोस्ट ऑफ सिलेबसवर फोकस राहतात, ते राहते एमएसएन वर, पीट्सवर, गायनेकवर आणि एफओएन वर. एफओएन वर फंडामेंटल ऑफ नर्सिंग, गायनेक, पीट्स आणि एमएसएन या 4 सब्जेक्टवर जास्त प्रमाणात फोकस दिला जाते. पण पुन्हा एकदा सांगतोय, हे करायचं आहे तर 100% सगळ्या सब्जेक्टवर द्यायचं असेल, पण सोबतच करायचं आहे ते याच्यावर, या 4 सब्जेक्टवर जास्त प्रमाणात फोकस द्या, ठीक आहे. नंतर जे नंतरचा प्रश्न येतो की आता नॉन नर्सिंग जे सब्जेक्ट आहे ते कशा रीतीने मी प्रिपेअर करू, ठीक आहे. तर नॉन नर्सिंग जे सब्जेक्ट आहे, जे जीके आहे, हा खूप वास्ट फील्ड आहे, जनरल नॉलेज आहे, आणि त्याच्यातले जे ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स वगैरे येतात ते हे भरपूर वास्ट आहे. याच्याकडे सध्या तरी वेळ कमी असेल तर याच्याकडे जास्त लक्ष न देता, म्हणजे ठीक आहे थोडा थोडा वेळ उडत आहे तर छोट्या बुक्स मधून आपण याच्यातून कव्हर करा, पण याच्यातून स्पेसिफिक नाही, हे वास्ट फील्ड आहे, याच्यातून कुठलंही काही विचारू शकते. तर याच्यात आपला जर वेळ कमी असेल आपल्याकडे, तर याच्याकडे सध्या लक्ष न देता जे सगळ्यात महत्वाचं आहे ते जे कॉम्प्युटर मधून विचारला जातात. कॉम्प्युटर ही छोटीशी ब्रांच, म्हणजे ब्रांच तर भरपूर मोठा आहे, पण त्याच्यामध्ये जे बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात, प्रत्येकाचं एमएससीआयटी झालेलं असतं किंवा नसेलही झालं तर युट्यूब वरून किंवा टॉप 100 क्वेश्चन्स घ्या, ठीक आहे. टॉप 100 क्वेश्चन्स एमसीक्यूज आज कोण कॉम्प्युटर असे टाका, त्याच्यातून तुमचे जवळपास 200-300 एमसीक्यू हे सॉल्व्ह होतात. रॅम काय, रोम काय, कॅच काय, हार्ड डिस्क काय, त्याच्यावरूनच तुमचे सिंपल क्वेश्चन विचारले जातात. तर हा नका सोडू, कॉम्प्युटर जो सब्जेक्ट आहे हा नका सोडू. त्याच्यानंतर जो मॅथ आहे, जे आपले 8वीचे 10वीचे, आपण जनरली 10th पास झालोच आहे, तर 8वी 10वीतले जे आपण कन्सेप्ट होते, जे बुक्स होते ते प्रिफर करा, कारण ते गोष्टी माहीतच आहे आपल्याला, पर्सेंटेज काय आहे, ऍव्हरेज काय, कशा रीतीने काढतं. तर मॅथच्या अल्जेब्रा चॅप्टर मध्ये जे मॅथ्स असतं त्याच्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट आपल्या 10वीतल्या बुक मध्ये कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर झालेले आहे. आपण पास केली आहे 10th ची एक्झाम, म्हणजे आपल्याला तेव्हा समजलं आहे, तर फक्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज आहे. जे 10वीचे जे क्वेश्चन्स आहे कुठे लावायची गरज नाही माझ्या तरी मते. जर तुम्ही 10वी पास केली आहे चांगल्या आणि मॅथ्स सब्जेक्ट व्यवस्थित निघालाय तुमचा, तर फक्त तेच अल्जेब्रा किंवा मॅथ्स मध्ये जे सब्जेक्ट होते, जे वेगळे पर्सेंटेज वगैरे होते, ते फक्त तुम्हाला रिवाइज करायची गरज आहे. तर ते जास्त वेळ नाही लागेल, तुम्हाला हळूहळू जा, ठीक आहे. तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता, आणि नंतर जे आहे तुम्ही थोडेफार जीके वाढा, ठीक आहे. तर अशा रीतीने आपण इथे गव्हर्नमेंटची जी तयारी आहे ते करायला हवी. सोबतच मी जे प्रिपेअर करतोय, ठीक आहे, माझ्या युट्यूब नर्सिंग चॅनलद्वारे, गरजेचं नाही, मी हे नाही म्हणत की माझ्याच थ्रू तुम्ही प्रिपेअर करा, इतर जे सोर्सेस आहे त्याच्यातून सुद्धा प्रिपेअर करा, ठीक आहे. तर मित्रांनो, जर हा डाटा तुम्हाला बेनिफिशियल वाटत असेल, उपयुक्त येत आहे आणि व्यवस्थित समजलं असेल कशा रीतीने प्रिपेअर करायचं आहे, तर माझं फक्त एकच एम आहे की मला फक्त एक माध्यम म्हणून प्रत्येकाकडे एक नॉलेज जे माझ्याकडे आहे किंवा माझ्याकडे जेही मी प्रिपरेशन केलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. तर त्याच्यासाठी फक्त तुमच्यासाठी एकच एक रिक्वेस्ट आहे, फक्त या व्हिडिओला किंवा इतर जे व्हिडिओज आहे त्यांना शेअर करा. ओके, थँक्यू सर.